मित्रो नमस्कार. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे रिलेशन. रिलेशन हा शब्द आपण अगदी लहानपणापासून पाहिलेला आहे, पण कधी डिफाईन करायचा प्रयत्न आपण केलेला नाहीये. रिलेशन पाहण्यापूर्वी रिलेशन कुणामध्ये असतं हे पहिले विचार करा. की जर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्या दोन ऑब्जेक्टमध्ये रिलेशन असतं. समजा मी एक ऑब्जेक्ट आहे आणि तुम्ही एक आहेत, राईट. आणि मग हा पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्याशी रिलेटेड होतो. आता या ठिकाणी मी तुमच्याशी रिलेटेड झालो. कुठल्या रिलेशननं? टीचर, राईट. मग मी कसा आलो, तुम्ही कसे आलात, आपल्या दोघांमध्ये रिलेशन कसं तयार झालं हे आपल्याला आधी पाहावं लागेल. मी आणि तुम्ही ऑब्जेक्ट आहेत, ऑब्जेक्ट कसा फॉर्म होतो हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. कुठे? की दोन नॉन एम्प्टी सेट जर तुम्हाला दिले ए आणि बी, टू नॉन एम्प्टी सेट, तर ज्या वेळेस हे दोन सेट क्रॉस प्रोडक्ट होतात त्यांच्या क्रॉस सेक्शन मधून हे ऑब्जेक्ट तयार होत असतात आणि हे ऑब्जेक्ट ऑर्डर पेअर मध्ये असतात हेही आपल्याला माहिती आहे. पहिला एलिमेंट हा पहिल्या सेट मधला असतो आणि दुसरा एलिमेंट हा दुसऱ्या सेटचा. एवढं नॉलेज माहित झालं. म्हणजे आपण जे एलिमेंट आहेत, मेंबर आहेत, हे सगळे कुठून आलोत? हे सगळेच्या सगळे कार्टेशियन मधून आलोत, राईट. आता या ठिकाणी जर टेक्निकल भाषेमध्ये जर पाहायचं की ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट आणि कुठले आहेत पहा. 1 3 1 4 2 3 2 4, राईट. हे 4 एलिमेंट मिळतात कारण मला माहिती आहे की ए कंटेन 2 एलिमेंट, बी कंटेन 2 एलिमेंट, क्रॉस सेक्शन कंटेन m into n म्हणजे 2 into 2 4 एलिमेंट. ओके. मग असाच मी एक एलिमेंट आहे, कुठल्या तरी क्रॉस सेक्शन मधून आलोय आणि तुम्ही एक एलिमेंट आहे, तोही कसा आलाय? क्रॉस सेक्शन मधून, राईट. मग आता हे जे रिलेशन तयार झालंय, टीचर या टाईपच्या क्रॉस सेक्शन मधून आले. कारण ह्याला आणखी जर मी सिम्प्लिफाय केला तर मी दोन सेट घेतो. ए सेट, set of all mathematics teacher in Maharashtra, and set B which contain set of all student of 11th class in Maharashtra. ठीक आहे. आता यामध्ये एक एलिमेंट मी आहे, बी मध्ये तुम्ही एक आहेत. A is related to B. ए आणि बी या दोन सेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होते आणि या टाईपचे एलिमेंट तयार होतात. 1 3 1 4 2 3 2 4, राईट. ए मध्ये काही एलिमेंट त्यापैकी मी आहे आणि इकडे काही एलिमेंट त्यापैकी तुम्ही आहेत. आणि हे रिलेशन तुमच्या आणि माझ्यामध्ये आलं. कधी झालं? क्रॉस मल्टिप्लाय. बरोबर आहे की टीचर कधी झालो? मी तुमचा, मी पहिले टीचर होतो, तुम्ही पहिले स्टुडंट होतो. पण आपल्यामध्ये जे रिलेशन आहे टीचरचं फॉर्म झालंय हे ज्यावेळेस तुम्ही 11वी मॅथमध्ये प्रवेश घेतलाय आणि मी मॅथ शिकायला इथं थांबलेलो आहे. म्हणजे मी शिकवायला लागलो, आता तुम्ही ऐकायला लागलात आणि म्हणजे आपण दोन्ही एकत्र आलो मॅथमध्ये गुणाकारानं दाखवतात आणि मग इथे टीचर हे रिलेशन तयार झालं. रिलेशनची सिंपल डेफिनेशन मला करता येईल की रिलेशन आर इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट, राईट. रिलेशन काय असतंय? काही नाही, फक्त कार्टेशियन प्रोडक्ट मधले काही एलिमेंट घेतले की ते एलिमेंट एकमेकाशी रिलेटेड राहतात आणि त्याला आपण रिलेशन म्हणतो. रिलेशन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट, राईट. रिलेशन हे ऑब्जेक्ट मध्ये असते. ऑब्जेक्ट ही टर्म ऑर्डर पेअर मध्ये असते आणि हा ऑर्डर पेअर मला कुठून मिळतोय? दोन सेटच्या क्रॉस सेक्शन मधून. एवढी गोष्ट क्लिअर झाली की रिलेशन मला कसं मानता येईल. आता यामध्ये एक एक्झाम्पल घेतो म्हणजे लक्षात येईल. ए सेट घेतो, it contain 1 2 3 4 and B set contain 5 6 7 8, राईट. आता A क्रॉस B मध्ये मला माहिती 4 चौक 16 एलिमेंट तयार होतील. 1 5 हा 1 आहे, 1 6 1 7 1 8 2 5 2 6 2 7 2 8
3 5 3 6 3 7 3 8 4 5 4 6 4 7 4 8 राईट. या क्रॉस सेक्शन मधून एवढे ऑब्जेक्ट तयार झालेले. आता या ऑब्जेक्ट पैकी काही ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केले की ते रिलेशन झालं. रिलेशन म्हणजे या सेटचा सबसेट. सबसेट तुम्हाला माहिती आहे राईट. मग एक जर मी सबसेट घेतला, इथं सबसेट घेतो मी या टाईपचा, सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर ए बी सच दॅट ए अँड बी बोथ ऑड. आणि ए अँड बी, ए कुठला आहे, ए हा ए पहिल्या सेट मधला आहे कॅपिटल ए, आणि बी हा एलिमेंट दुसऱ्या सेट मधून आलेला आहे. ओके. आता हा जो सेट आहे आपल्याला माहिती आहे, सेट हा सेट बिल्डर मध्ये मांडता येतो. मी सेट बिल्डर मध्ये मांडलेला आहे. हा ए क्रॉस बी चा सबसेट आहे. याला मी रिलेशन R1 म्हणतो. या ठिकाणी R हे रिलेशन आहे, सेट ऑफ रियल नंबर नाही. ओके. मग आता याला जर मी मांडायचं ठरवलं, यामध्ये ऑब्जेक्ट कुठले कुठले येतात, काय सांगितले, या रिलेशन मध्ये असे ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्ट मधले दोन्ही एलिमेंट हे ऑड आहेत. कुठले कुठले पहा बरं, याच्यामध्ये ऑड एलिमेंट 1 5 दोन्ही ऑड आहेत. त्यानंतर 1 7 दोन्ही ऑड आहेत. देन 3 5 नेक्स्ट 3 7 त्यानंतर संपले. ओके. आता एवढे एलिमेंट या रिलेशनला सॅटिस्फाय करायला लागले. म्हणजे यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, बोथ आर ऑड, हे एक रिलेशन तयार झालं राईट. मग आता हे R1 जो आहे, हा R1 कुठला आहे, हा ए क्रॉस बी मधला आहे. म्हणजे R1 इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. प्रत्येक रिलेशन हे कार्टेशियन प्रोडक्ट मधून येतात. ओके. दुसरं एक रिलेशन घेतो मी, R2 इज अ सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर ए बी सच दॅट ए बी इज इक्वल टू ए प्लस 2, where A belongs to capital A and small b हा कॅपिटल बी दुसऱ्या सेट मधला असला पाहिजे. आता हा R2 मध्ये कुठले कुठले एलिमेंट आहे सांगा बरं. ए मधला असला पाहिजे या सेट मधला, आणि बी हा ए पेक्षा 2 ने मोठा आहे. ओके. मग हा पहिला एलिमेंट 1 प्लस 2 3 आहे का याच्यात, 1 प्लस आहे ना, 1 3 हा एलिमेंट नाहीच आहे. मग दुसरा 2, आता 1 चे कुठलेच येणार नाहीत. 2 प्लस 2 4, 2 4 आहे का यात, नाही. त्यानंतर 3 प्लस 2 आहे, ए हा 3 घेतला आणि बी त्यावेळेस 5 ने मोठा आहे. 3 प्लस 2 6 नाही, 3 प्लस 2 7 पण नाही, 3 प्लस 2 5 8 नाही, 4 प्लस 2 राईट, 4 प्लस 2 इज 6 म्हणजे 4,6. ओके. बाकी पण येणार नाहीत. म्हणजे या रिलेशन मध्ये या क्रॉस सेक्शन पैकी 2च एलिमेंट आले की हे दोन्ही एलिमेंट या कंडिशनला सॅटिस्फाय करतात, या रिलेशनला सॅटिस्फाय करतात. या दोघांमध्ये रिलेशन काय की ए मध्ये 2 ऍड केला की पुढली टर्म मिळते. ओके. म्हणजे सगळे रिलेशन काय असतात, रिलेशन इज सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. एवढं क्लिअर झाले. म्हणजे जेवढे जेवढे रिलेशन आहेत या सृष्टीमध्ये हे सगळे क्रॉस सेक्शन मध्ये, कारण हे रिलेशन ऑब्जेक्टिव्ह मध्ये असतं आणि ऑब्जेक्ट्स हे क्रॉस सेक्शन पासून तयार होतात. ओके. आता यात मला आणखी पाहायचंय की रिलेशन बद्दल, की ही जी टर्म आहे, आता हे रिलेशन R1 आहे, हे R1 मला कसं दाखवता येते. R1 दाखवण्याच्या पद्धती हे एक पद्धत आहे. आणि ऑलरेडी मुळात क्रॉस सेक्शन जे आपण लिहितो कार्टेशियन प्रोडक्ट, हे कार्टेशियन प्रोडक्ट ऑर्डर पेअर मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे रिलेशन रिप्रेझेंट कशामध्ये करता येईल मला, की ऑर्डर पेअरने मला कुठलंही रिलेशन मांडता येईल. ओके. हेच R1 रिलेशन मी असंही दाखवतो. ए सेट मधले काही एलिमेंट आहेत, कुठले कुठले आहेत, हा 1 1 3 3 म्हणजे 1 आणि 3 आहे. आणि बी सेट आहे, या बी सेट मधले दुसरे एलिमेंट असतात 5 7 5 7 म्हणजे
आता या दोघांमध्ये रिलेशन आहे ए टू बी. रिलेशनला नाव काय दिले आपण R1. याला असे लिहितात द रिलेशन R1 फ्रॉम ए टू बी. ओके. कुठले कुठले एलिमेंट आहेत 1 रिलेटेड टू 5, 1 रिलेटेड टू 7, 3 रिलेटेड टू 5, ऑल्सो 3 रिलेटेड टू 7. ओके. आता या टाईपच्या मेथडला रिप्रेझेंटेशनला आपण ॲरो डायग्राम म्हणतात. कुठले डायग्राम ॲरो डायग्राम म्हणजे रिलेशन रिप्रेझेंट ऑर्डर पेअर ऑल्सो दे आर रिप्रेझेंट इन ॲरो डायग्राम. आणि तिसरी जी मेथड आहे रिलेशन दाखवण्याची ती आहे टॅब्युलर फॉर्म. एका टेबलच्या सहाय्याने सुद्धा आम्हाला रिलेशन दाखवता येते. राईट. त्यामध्ये हेच रिलेशन दाखवतो मी. 1 5 शी रिलेटेड आहे, 1 7 शी रिलेटेड आहे, 3 5 शी रिलेटेड आहे, 3 7 शी रिलेटेड आहे. जेवढे जेवढे टेबल तुम्हाला पाहायला मिळतात तुमचे हजेरीपट. राईट. रोल नंबर अँड नेम ऑफ द स्टुडंट. रोल नंबर आणि स्टुडंट आहे ना. हा पहिला सेट झाला ए, हा दुसरा सेट झाला. आता हा जो पहिला सेट असतो या पहिल्या सेटला मॅथमध्ये किंवा रिलेशनमध्ये आम्ही डोमेन म्हणतो आणि दुसऱ्या सेटला कोडोमेन म्हणायचं. लक्षात राहील. रिलेशन मधला पहिला सेट जो ए असतो सेट ऑफ ऑल फर्स्ट एलिमेंट तर डोमेन म्हणायचं. डोमेनची रिलेशन मला कशी डोमेनची डेफिनेशन मला कशी लिहिता येईल. डोमेन इज set of all A such that A belongs to capital A. फक्त पहिल्या एलिमेंट आहे ना, पहिले जे एलिमेंट आहेत हे पहिले एलिमेंट म्हणजे ए बिलॉंग्स टू ए तर डोमेन म्हणतो आपण. आणि रेंजचा अर्थ दुसरे एलिमेंट म्हणजे बी. हे बी कुठून आलेत बी सेट मधून, दुसऱ्या सेट मधले एलिमेंट आहेत. ओके. त्याला कोडोमेन म्हणायचं. आहे अडचण काही. आता आणखी एक आणि महत्वाची गोष्ट मला पाहिजे की जेव्हा एखाद्या रिलेशन तयार होत असताना डोमेन मध्ये असे एक्स्ट्रा एलिमेंट नसतात, कधीच नसतात. आलं लक्षात. ही कंपल्सरी अट आहे की डोमेन मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट नको आहे. समजा एक रिलेशन मी घेतलं, तुमच्या लक्षात येईल की टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्ही तुमचा मार्क मेमो पाहिलेला आहे. त्यामध्ये एक सेट आहे हा डोमेन आहे, दुसरा सेट आहे कोडोमेन आणि दुसऱ्या सेटमध्ये मार्क्स इंडिकेट केले, पहिल्या सेटमध्ये सब्जेक्ट आहेत. मग फिजिक्सला इथं मॅथमॅटिक्सला 75 मार्क आहेत तुम्हाला, मराठीला 53 आहेत, इंग्लिशला 82 आहेत. राईट. सायन्सला 78 आहेत. आता यामध्ये हा डोमेन आहे पहिला सेट आणि हा दुसरा कोडोमेन. राईट. सेट ऑफ ऑल सब्जेक्ट्स ऑफ 10th क्लास अँड बी मार्क्स 0 to 100. मग इथला सब्जेक्ट कुठला तरी एका मार्काशी रिलेटेड होईल. याला लक्षात. हे एक रिलेशन तयार झाले सब्जेक्ट टू मार्क्स झाले. पहिल्या सेटला काय म्हणलं डोमेन, दुसऱ्याला कोडोमेन. आता या ठिकाणी माझं काय म्हणणं आहे की हा जो डोमेन आहे डोमेन मध्ये असा एक्स्ट्रा एलिमेंट नसतो. असं एखादा आहे का. आता राहिला हे डोमेन मध्ये हिस्ट्री अँड जिओग्राफी. आता हा एक्स्ट्रा याचा अर्थ इथे त्याला मार्क दिले नाही. आता हा मार्क मेमो तुम्हाला ऍक्सेप्ट आहे का पहा. आहे ना. तुम्ही अजिबात घेणार नाही, लागलीच बदलून घेताल, आरडाओरडा करताल. कारण एका सब्जेक्टला तुम्हाला मार्क नाही दिलेत आणि मार्क नाही दिला म्हणजे हा सब्जेक्ट एक्स्ट्रा झाला, जास्तीचा झाला आहे. अलग लक्षात. मग अशा वेळेस तुम्ही हे ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणून कधी पण डोमेन मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट चालत नाही, प्रत्येक एलिमेंट रिलेटेड पाहिजे. पण याच्या उलट जर मी तुम्हाला म्हणलं की कोडोमेन मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट चालतात का. आता हे हिस्ट्रीला मार्क दिलेत तुम्हाला 70 आणि आणखी एक एक्स्ट्रा मार्क आहेत 55, पण कुठल्याच विषयामध्ये नाहीत. ते विशेष दिले नाही पण मार्क दिलेत आणि त्याची ऍडिशन केली. आता हा मार्क मेमो याच्याबद्दल तुम्हाला काय अडचण आहे का जास्त.
खुश होणार तुम्ही, कारण 50-55 मार्क मला जास्तीचे मिळाले. अलग लक्षात, किमान ऍडमिशन होईपर्यंत तरी तुम्ही हा मार्क सांभाळून ठेवाल. बरोबर आहे. म्हणजे कोडोमेनमध्ये एक्स्ट्रा एलिमेंट असतील तर चालतं. आणखी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे लक्षात येईल की आपण क्लासरूममध्ये पाहतो की ए सेट आणि बी सेट या दोघांमध्ये एक रिलेशन असते. राईट. या ए सेटमध्ये टीचर आणि बी सेटमध्ये स्टुडंट आहेत. राईट. समजा यात 100 विद्यार्थी आहेत आणि मी शिकवायला लागलोय. रोल नंबर 1, रोल नंबर 2, रोल नंबर 3, रोल नंबर 100 जणांशी माझं रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? याचं नाव आहे टीचर. राईट. आता या ठिकाणी या डोमेनमध्ये एक्स्ट्रा एलिमेंट चालेल का? 2 एलिमेंट चालतील की मी शिकवायला लागलोय आणि जर एखादा टीचर येऊन असा उभा राहिला इथं तर माझं टीचिंग बंद करावं लागतं. राईट. डिस्टर्ब होतोय. म्हणजे डोमेनमध्ये मला एक्स्ट्रा एलिमेंट चालत नाही. पण कोडोमेनमध्ये मी शिकवत असताना आणखी 2-3 मुले येऊन वर्गात बसले, काय बिघडलं का? नाही ना. आपल्या प्रोसेसवर आपल्या रिलेशन काही परिणाम होईल नाही. याचा अर्थ कोडोमेनमध्ये एक्स्ट्रा एलिमेंट चालतात पण डोमेनमध्ये चालत नाहीत. आणखी एक पॉइंट आपल्याला क्लिअर करायचा आहे की आपल्यासमोर एक्झाम्पल आहे. ए क्रॉस बी मध्ये एवढे एलिमेंट आहेत आणि मी सांगितले तुम्हाला की वेगवेगळे रिलेशन मला तयार करता येतात. पण हे सगळे रिलेशन कुठून आलेले असतात? ए क्रॉस बी मध्ये. मग आता मला प्रश्न पडतो की यामध्ये मला असे किती रिलेशन तयार करता येतील? याच्यावर एक मला फॉर्म्युला मिळाला की तो फॉर्म्युला कुठला आहे की टोटल नंबर ऑफ रिलेशन इज 2 to the power m into n. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारतात की जर ए सेटमध्ये 4 एलिमेंट आहेत, बी सेटमध्ये 4 एलिमेंट आहेत, तर यांच्यापासून किती रिलेशन तयार होतील? हा m हा n. किती रिलेशन तयार होतात? 2 to the power m into n. म्हणजे 2 to the power 4 into 4, 2 to the power 16. खूप मोठी संख्या आहे. मला एवढे रिलेशन मला इथे तयार करता येते. हे सगळे रिलेशन ए क्रॉस बी याचे सबसेट असतात. ह्याला लक्षात. मग आणखी एक टर्म मला क्लिअर करायची आहे, ती आहे ए सेट. ए सेटमध्ये काही एलिमेंट घेतो मी आणि बी सेट आर इज अ रिलेशन बिटवीन ए टू बी and it contains some element. Right. 1 is related to 1, 2 related to 4, 3 related to 9, 4 related to 16. मी सांगितलं की तुम्हाला कोडोमेन मध्ये एक्स्ट्रा एलिमेंट चालतो. हा 25 एक एक्स्ट्रा एलिमेंट आहे. आता हा आहे डोमेन. हा एक कोला म्हणतो आपण कोडोमेन. पण कोडोमेन मध्ये आता आणखी नीट पहा. कोडोमेन मध्ये आता पुन्हा 2 टाईप पाहायला मिळायला लागले की हा 1 आहे, 1 ची इमेज आहे, 4 2 ची इमेज, 9 इज इमेज ऑफ 3, 16 इज अ इमेज ऑफ 4. पण 25 कोणाची इमेज आहे? कोणाचीच नाही आहे. म्हणून त्याला आपण एक्स्ट्रा म्हणतो. राईट. मग ही इमेज नाही. मग जर मी फक्त इमेजचं कलेक्शन केलं तर एक सेट तयार होईल, कलेक्शन ऑफ इमेजेस. ओके. मग आता हा एक सेट मिळाला आहे. मग या सेटला म्हणायचं रेंज सेट. ओके. सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज. याला व्हॅल्यू म्हणतात किंवा इमेज म्हणतात. आणि इकडल्या ज्या एलिमेंटला डोमेनच्या प्री इमेज म्हणतात. 1 इज अ प्री इमेज ऑफ 1, 2 is pre-image of 4, 3 is pre-image of 9, 4 is pre-image of 16, 25 ला pre-image 9. ओके. आणि या टर्मला इमेज किंवा व्हॅल्यू म्हणायचं. लक्षात राहिले. म्हणजे आपल्याला 3 सेट नेहमी पाहायला मिळतील. एक डोमेन हा एक सेट आहे, दुसरा कोडोमेन पूर्ण सेट बी, आणि कोडोमेन मधले फक्त जर व्हॅल्यूचा सेट घेतला तर त्याला म्हणायचं रेंज सेट. ओके. काय अडचण नाही. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितले की 2 सेट असतात आणि ते 2 सेट एकमेकाला मल्टिप्लाय करतात.
आणि मग याला म्हणतो आपण कार्टेशियन प्रोडक्ट. यांच्यामध्ये ऑब्जेक्ट तयार होतात. ऑब्जेक्ट हे ऑर्डर पेअरमध्ये तयार होतात. एवढं माहीत झालं मला. आणि मग या ऑब्जेक्टला आपण रिलेशन म्हणतो, ऑब्जेक्टच्या काही कलेक्शनला. आलं लक्षात. पण रिलेशन हे इतरांसोबतच असते असं नाही. अतिशय स्टँडर्ड आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि थोडीशी ही समजून घ्या. कारण रिलेशन समजून घेत असताना आम्ही वेगवेगळ्या सेटचा विचार करायला लागलो, ए आणि बी. आणि मग माझं रिलेशन असतंय की एचं रिलेशन बी सी. राईट. एखादं रिलेशन तुम्ही घ्या बरं. कुठलं रिलेशन आता की हा ए बी सी आणि या ठिकाणी पी क्यू आर. ठीक आहे. आता मी इथं रिलेशन घेतो, ए इज फादर ऑफ बी. ए इज अ फादर ऑफ पी, बी इज अ फादर ऑफ क्यू, सी इज अ फादर ऑफ आर. राईट. एक रिलेशन आहे, पण हे सेट वेगवेगळे आहेत. आता रिलेशनसाठी वेगळा सेट लागतो असं नाही. अजून एक नेचरमध्ये असं एक रिलेशन आहे मित्र हो, की ते रिलेशन ए हा सेट स्वतःच तयार करतो. त्याला दुसऱ्या सेटची आवश्यकता नसते. माहित आहे. आपलंच आपल्याबरोबर रिलेशन होतंय का नाही. मी माझा मित्र होऊ शकतो, होतो का नाही. मी माझा मोठा भाऊ होऊ शकतो. मोठ्या भावाच्या अधिकारानं मी सांगतो की नाही रे आज अभ्यास कर, म्हणतो का नाही आपण कधी कधी. मी माझे वडील होऊ शकतो. वडिलाच्या अधिकारानं मी स्वतःला बजावू शकतो की असं कर. याला लक्षात. म्हणजे मी म्हणजे एकच सेट आणि माझ्या बरोबरच मी रिलेशन ठेवतो. मीच माझा मित्र होतो. ह्याला लक्षात. मित्र होणे म्हणजे रिलेशन तयार करणे. मग हे रिलेशन कसं आलंय. रिलेशन तर क्रॉस प्रोडक्टचं सबसेट असतो हे मला माहिती आहे. मग इथं क्रॉस प्रोडक्ट कोणाशी व्हायला लागलाय. या ठिकाणी ए हा एसी क्रॉस प्रोडक्ट व्हायला लागलाय. ह्याला लक्षात. आणि मग नवीन प्रोडक्ट तयार होतो, होतो का नाही. तुम्ही एक विचार करता की आज मला अभ्यास करायचा 10-12 वाजेपर्यंत रात्री बसायचंय. दुसरा विचार करतो नाही 12 वाजेपर्यंत कशाला, आपण सकाळी लवकर उठू. राईट. तिसरा विचार करता, मग तिसऱ्यांदा क्रॉस प्रोडक्ट करता तुम्ही स्वतःलाच. एकच सेट आहे, दुसरा सेट यात नाही इन्व्हॉल्व. आणि आपण आपल्यालाच क्रॉस प्रोडक्ट नाही ना, क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे कार्टेशियन फॉर्ममध्ये येतो. आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये आला की एलिमेंट तयार होतो. मग पुन्हा विचार करतो नाही काही गरज नाही, आपण काय करू दिवसभर अभ्यास करू. सकाळी उठायची गरज नाही, संध्याकाळीची गरज नाही, दिवसाचा वेळ वाया घालायचा नाही. हा तिसरा विचार येतो. याचा अर्थ काय झाला. हे विचार कुठून यायला लागलेत. हे एक प्रोडक्ट आहेत आणि हे प्रोडक्ट हे ऑब्जेक्ट कुठून यायला लागलेत. ए हा सेट स्वतःशीच क्रॉस प्रोडक्ट करून घ्यायला लागलाय. ह्याला लक्षात. मग हे जे रिलेशन आहेत हे अतिशय महत्वाचे. ह्याला मॅथमॅटिक्समध्ये बायनरी रिलेशन सुद्धा म्हणतात. आलं लक्षात. हे रिलेशन कसे मिळतात की रिलेशन हे असे आहेत की ए क्रॉस ए टू ए. ए सेट घेतो मी. ए सेट कंटेन 1 2 3 4. ठीक आहे. मग ए क्रॉस ए मध्ये काय मिळेल. ए सेट आणि दुसरा सेट सुद्धा तोच आहे 1 2 3 4. ठीक आहे. तर क्रॉस सेक्शन मध्ये पुन्हा 16 एलिमेंट मला मिळतील 1 1 1 2 1 3 1 4. राईट. सिमिलरली 2 1 2 2 2 3 2 4. नेक्स्ट वन 3 1 3 2 3 3 3 4. 4 1 4 4 4 2 4 3 4 4. राईट. काय झाला. हा स्वतःशीच क्रॉस प्रोडक्ट झाला ए क्रॉस बी. राईट. याला म्हणतात रिलेशन ऑफ सेट ए. याला रिलेशन ऑफ ए असंही म्हटलं जातं. ए मधले रिलेशन. ए हा एकच सेट आहे आणि एकाच सेट मधून रिलेशन तयार होतात. स्वप्न पाहता का नाही आपण की ए आणि स्वप्न पाहतो की मी या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणजे मी कलेक्टर झालो. माझं रिलेशन त्याच पोस्टबद्दल झालं तयार.
राईट. मग हे कुठं आलंय? ए क्रॉस ए मधून. याला लक्षात, या टाईपचे जे रिलेशन असतात हे दुसऱ्या सेट बरोबर फॉर्म होत नाही, एकाच सेटमध्ये होतात. ओके. आता रिलेशन मी काय सांगितले? रिलेशन म्हणजे या मधल्या एलिमेंटचं कलेक्शन. ओके. आणि तिच्यापासून मला वेगवेगळे टाईप पाहायला मिळतात. कुठले कुठले टाईप आहेत पहा बरं. पहिला जो टाईप आहे त्याला नल किंवा वाईड किंवा त्याला एम्प्टी रिलेशन म्हणतात. नल रिलेशन, वाईड रिलेशन किंवा एम्प्टी रिलेशन. काय असतंय? आता यामध्ये ए सेट आहे. कुठले कुठले एलिमेंट आहेत? 1 2 3 4. हा डोमेन आहे. कोडोमेन हा एच आहे. 1 2 3 4 म्हणजे ए टू ए चाललो आपण. आणि कुठलं रिलेशन आहे? आता जेव्हा एकही एलिमेंट इकडे रिलेटेड नाही, झालंय, एकही एलिमेंट दुसऱ्या सेटमधल्या एलिमेंटशी रिलेटेड नाही, त्यावेळेस आपण त्याला एम्प्टी सेट किंवा वाईड सेट किंवा नल सेट म्हणतो. एखादं एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक रिलेशन घेतो. सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर ए बी सच दॅट बी इज इक्वल टू ए प्लस 4 वेअर ए फ्रॉम ए अँड बी इज ऑल्सो फ्रॉम ए. ओके. आता या ठिकाणी पहा कुठले एलिमेंट आहेत सांगा बरं, की या सेटमध्ये कुठले कुठले एलिमेंट येतील. कसे? ए मध्ये 4 मिळवला की बी यायला पाहिजे. ठीक आहे. बी इज इक्वल टू ए प्लस 4. आता मी जर A1 घेतला तर त्याला 1 मध्ये 4 मिळाला 5. 1,5 दिसायला कुठे येते तुम्हाला? 1,5 5 येणारच नाही. 5 नाहीच आहे म्हणजे 1,5 येणार नाही, म्हणजे हा एलिमेंट नाही. 2,5 3,5 आहे ना, इम्पॉसिबल आहे. कारण ए कुठलाही घ्या, ए 1 + 4 2 + 4 3 + 4 5च्या पुढे एलिमेंट आलेत पण 5च्या पुढे एलिमेंट नाहीतच. म्हणजे या सेटमध्ये कुठलेच एलिमेंट नाही आहेत. कुठलेच एलिमेंट नाही त्याचा अर्थ काय झाला की हा सेट काय झाला? एम्प्टी सेट झाला, आहे ना. या रिलेशनला काय म्हणतो? एम्प्टी रिलेशन. बरोबर आहे. कधी कधी आपण न्यूट्रल असतो, कुठलाच विचार डोक्यात नाही, काही नाही, शांत, कुणाशीच रिलेटेड नसतो. ही जी स्थिती आहे की आपण कुणाशीच रिलेटेड नसतो, त्यावेळेस जो रिलेशन असतंय त्याला काय म्हणायचं? एम्प्टी रिलेशन आहे. कुठे शून्यात बसला असतो जाऊन, काय विचार करायलास मळकू म्हणतात का नाही, पण आपण म्हणतो काहीच विचार करणार. अशी एक स्टेज येते की आपण काहीच करत नाही, न्यूट्रल असतो. आणि त्यावेळेस जे रिलेशन आहे आपल्या बरोबरच तेही काहीच नसते. दॅट इज कॉल्ड एज ए एम्प्टी रिलेशन. ओके. तसंच दुसरं जे रिलेशन आहे ते युनिव्हर्सल रिलेशन. युनिव्हर्सल रिलेशन यात काय होतंय की यामध्ये डोमेन मधला प्रत्येक एलिमेंट हा बी सेट कोडोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंट बरोबर रिलेटेड असतो. प्रत्येकाशी. 2 सुद्धा या चौघाशी सुद्धा रिलेटेड आहे. 3 सुद्धा चौघाशी रिलेटेड आहे आणि 4 सुद्धा चौघाशी रिलेशन. म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा प्रत्येकाबरोबर रिलेटेड. म्हणजे किती एलिमेंट आले? हे सगळेच्या सगळे एलिमेंट आले त्यात, आणि यालाच आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. तसं इथं आपण रिलेशन सांगायला लागलो, म्हणजे इथे काय व्हायला लागले? युनिव्हर्सल रिलेशन. याला मला एखाद्या याच्यामध्ये लिहिता येईल सेट बिल्डर फॉर्ममध्ये की आर इज अ रिलेशन सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर ए बी सच दॅट mod a minus b is greater than or equal to 0 where a and b belongs to a. आता यामध्ये पहा, या दोघांचा डिफरन्स, पहिल्या एलिमेंट मधला आणि दुसऱ्या एलिमेंटचा डिफरन्स मॉड ऑलवेज पॉझिटिव्ह असते. मॉड हे काय? एक तर 0 असेल किंवा मोठा असेल, पॉझिटिव्ह असेल. अलग लक्षात. मग हे सगळेचे सगळे एलिमेंट याला सॅटिस्फाय करतात. कोणताही घ्या. हा 3 2 गैर घेतला तर mod 3 - 2 इज इक्वल टू 1 ग्रेटर दॅन 1 0.
जर हा घेतला मी 2,4 मग 2 - 4 चा मॉड किती येते -2 चा मॉड 2 and 2 इज ऑलवेज पॉझिटिव्ह. झालं का नाही? म्हणजे यातले सगळेच्या सगळे एलिमेंट येऊन जातील या आर मध्ये. मग या आरला मला काय म्हणता येते? युनिव्हर्सल सेट. झालंय? एम्प्टी सेटमध्ये कुठलाच एलिमेंट कुठल्याच एलिमेंटशी रिलेटेड नसतो, पण इथे मात्र सगळेच एलिमेंट डोमेन मधले कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटशी रिलेटेड असतात. युनिव्हर्सल सेट. त्यानंतरचा तिसरा टाईप जो आहे तो आहे आयडेंटिटी रिलेशन. आयडेंटिटीचा अर्थ काय असतो की यामध्ये येणारे जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंट आणि त्याची इमेज ही सारखी असते. आयडेंटिटी एलिमेंट आणि इमेज सारखी असणे. राईट? जसं की 1 1 यामध्ये या सेटमध्ये काही एलिमेंट घेतो मी. एक आर रिलेशन 1 1 2 2 आणि 3 3. आता हे कुठलं रिलेशन झालंय? यामधले जेवढे एलिमेंट यायला लागलेत ते सगळे एलिमेंट कसे येतं? एलिमेंट आणि त्याची इमेज यासारखे आहेत. आणि असं जर असेल तर त्याला आयडेंटिटी रिलेशन म्हणतात. हे लक्षात कसं डिफाईन करता येईल मला? R is an identity relation is a set of all order pair A comma A and all A belongs to capital A. हा डोमेन आहे माझा आणि तो स्वतःशी क्रॉस मल्टिप्लाय लागलाय. हे इतरा बरोबरचे रिलेशन आपण पाहिनात. ओके, मग अशा वेळेस तो त्याच सेट मधला आहे. एलिमेंट आणि इमेजेस आर सेम, देन इट इज आयडेंटिटी रिलेशन. 1 1 2 2 3 3. राईट? त्यानंतरचा आहे इनव्हर्स रिलेशन. इनव्हर्स रिलेशन. ओके, तुम्हाला यापूर्वी मी सांगितलं की निसर्गाला बॅलन्स करण्यासाठी एक्झॅक्ट ऑपोजिट ऑपरेशन सुद्धा सोबत दिलेले आहे. मग हा ए सेट आहे, हा ए सेट आणि बी सेट. ज्या वेळेस A is related to B by some relation, तर B is related to A is in opposite relation. राईट? जेव्हा इथं म्हणलो तुम्ही की A सेटमध्ये मी आहे आणि B सेटमध्ये स्टुडंट आहेत, तर मी म्हणेल A हा टीचर आहे B चा. बरोबर आहे? मी तुमचा टीचर आहे. आता असं उलट जा बरं, इकडून इकडे या. तुम्ही टीचर आहे माझी, असं होते का? नाही. म्हणजे जेव्हा आर रिलेशन आहे A to B, एक जे रिलेशन असते त्याच्या उलट B to A रिलेशन असते आणि त्याला आपण इनव्हर्स रिलेशन म्हणतात. आणि असं दाखवायचं A to the power -1. म्हणजे इनव्हर्स रिलेशन मला कसं लिहिता येईल? हे आर इज अ रिलेशन फ्रॉम A to B. आणि याच्या उलट जे इनव्हर्स रिलेशन डिफाईन करायला आपण B to A. नल सेट आणि युनिव्हर्सल सेटला ट्रिव्हियल रिलेशन सुद्धा म्हणतात. ओके, काय पाहिलं आपण की रिलेशन कुठून आले? कार्टेशियन प्रोडक्टमधून. कार्टेशियन प्रोडक्टमध्ये जे ऑब्जेक्ट तयार होतात ते ऑब्जेक्ट आपण कलेक्ट केले म्हणजे रिलेशन तयार झालं. म्हणजे रिलेशन हे कार्टेशियन प्रोडक्टमधून आले. रिलेशन इज अ सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. आणि त्यानंतर पहिल्या सेटला आपण डोमेन म्हणले, दुसऱ्याला कोडोमेन म्हणले आणि कोडोमेनमध्येच फक्त इमेजेस जेव्हा आपण सिलेक्ट केल्या त्या इमेजेसच्या सेटला रेंज सेट असं म्हटलेलं आहे. ओके, यामध्ये आता काही महत्वाचे अति महत्वाचे टाईप रिलेशनचे मला पाहायचे, कारण त्या टाईपवरच तुम्हाला एक्झाम्पल विचारतात. त्यामध्ये पहिला टाईप जो आहे रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. राईट? पण हे लक्षात ठेवा की काय व्हायला लागले की हे जे रिलेशन आहेत हे रिलेशन A क्रॉस A मधून यायला लागले टू A. दुसऱ्या सेट सोबत नाहीत, हे मात्र डोक्यात फिट करा. काय हे एकच सेट आहे, तो स्वतःशी क्रॉस प्रोडक्ट व्हायला लागलाय.
आणि त्यावेळेस मिळणारे आपल्याला रिलेशन आपल्याला पाहायला लागलो. त्यातला पहिला जो आहे रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. कसं डिफाईन करता येईल याला, की ए रिलेशन आर इज अ सेट ऑफ ऑल ऑर्डर पेअर ए कॉमा ए फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए, की त्याची एलिमेंट आणि इमेजेस सारखे आहेत. 1,1 2,2 3,3 and 4,4. राईट. आता हे रिलेशन नीट काळजीपूर्वक वाचा. सगळ्या ऑर्डर पेअर कशा आहेत, एलिमेंट आणि त्याच्या इमेजेस सारखे आहेत. आणि या रिलेशन मध्ये काय सांगितलं मला, एव्हरी ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए. पहिल्या सेट मधले माझा पहिला सेट म्हणजे ए 1 2 3 4 आहे. आणि या रिलेशन मध्ये चारीच्या चारी प्रेझेंट असणं गरजेचं आहे. आता थोडंसं आपण कन्फ्यूज होत असतात. याआधी मी एक टाईप सांगितलाय, तो होता आयडेंटिटी रिलेशन. त्यामध्ये सुद्धा मी काय म्हणलो होतो, की असं रिलेशन की त्यामधला एलिमेंट आणि इमेज सारखे असते आणि ए बिलॉंग्स टू दॅट सेट. ओके. पण या दोन्हीमध्ये फरक काय, या दोन्हीमध्ये फरक इथं आहे. एव्हरी ए बिलॉंग्स टू, हे जे रिलेशन आहे रिफ्लेक्सिव्ह साठी या सेट मधले प्रत्येक एलिमेंट प्रेझेंट असणं गरजेचं आहे. पण आयडेंटिटी रिलेशन मध्ये तसं काही नाहीये. आता जर मी आता चारीचे चारी आहे असं जर घेतलं रिलेशन 1,1 2,2 and 3,3, आता हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे का, नाही. कारण या ए सेट मधले प्रत्येक एलिमेंट इथं ए आहे ना, रिफ्लेक्सिव्ह साठी रिलेशन कंडिशन आहे. इथं मात्र 4 हा एलिमेंट आलाच नाही इथं, म्हणजे हे रिफ्लेक्सिव्ह नाही. कुठलं रिलेशन झालं, आयडेंटिटी रिलेशन. रिफ्लेक्सिव्हचा अर्थ काय, रिफ्लेक्सिव्ह मध्ये एलिमेंट आणि इमेज या सारखे असतात. मध्ये पापा मम्मी भैया दीदी. तर इथे P is related to P, M is related to M, B is related to B and D is related to D. असं जर असेल तर याला म्हणायचं रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. पापा रिलेटेड टू पापा, पापाची इमेज कशी आहे, पापासारखीच आहे. वडिलाची इमेज वडिलासारखीच आहे. तिथं वडिलाची इमेज मित्रासारखी नाहीये. आईची इमेज एका आईसारखी आहे. आईची इमेज माझ्या समोर एक मैत्रीण नाही, ती आई माझी बहीण नाहीये. आई ही आईच आहे. भाऊ हा भाऊची इमेज काय, भावाची इमेज भावासारखीच आहे आणि दिदीची दिदीच आहे. याला लक्षात, म्हणजे प्रत्येक एलिमेंट स्वतःशी त्याच आहे ना फॉर्म मध्ये रिलेटेड असतो. म्हणजे एलिमेंट आणि इमेजेस या सेम असतात. आता असं जेव्हा रिलेशन असते या फॅमिलीमध्ये, हा एक फॅमिली ए गृहीत धरली मी आणि या एक सेट आहे. राईट. हे कुठलं रिलेशन झालं मग त्यांच्यामध्ये हे जे सेट आहे हा रिफ्लेक्सिव्ह म्हणणार मी. ओके. आता दुसरं जे रिलेशन आहे ते आहे सिमेट्रिक रिलेशन, की या रिलेशन मध्ये ए कॉमा बी आर मध्ये म्हणजे या रिलेशन मध्ये असेल आणि मग बी कॉमा ए सुद्धा त्याच रिलेशन मध्ये असतील तर त्यावेळेस मी त्याला सिमेट्रिक म्हणतो. एक्झाम्पल घेतो मी. आता हे रिलेशन पहा, या रिलेशन मधले प्रत्येक एलिमेंट ऑब्झर्व करा. काय सांगितलं मला सिमेट्रीसाठी, की ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, देन बी कॉमा ए इज ऑल्सो बिलॉंग्स टू आर. म्हणजे यांनी आपली पोझिशन बदलली, बाकी काहीच केलं नाही. सिमेट्रिक, दोन्ही बाजूनी सारखे. इथं जर ऍक्सिस असेल त्याला काय म्हणतो आपण, सिमेट्री. राईट. म्हणजे प्रतिमा कशी असते, ही इकडे आणि पोझिशन जरी बदलली तरी सुद्धा सेम टर्म मिळतात. आता या ठिकाणी पहा बरं, 1,1 हा ए हा बी आहे, तर बी कॉमा ए आहे का नाही या ठिकाणी, 1,1 तोच एलिमेंट आहे. 2,2
राईट. हा 2 इकडे जर गेला 2 2च मिळणार आहे. हा 1 2 आहे, हा 2 1 मिळाला का? जागा बदलल्या का नाही? 1 2 2 1 3 4 4 3. म्हणजे यातले प्रत्येक एलिमेंट या टाईपमध्ये आहेत. ए कॉमा बी जर असेल तर बी कॉमा ए सुद्धा या रिलेशनमध्ये आहे. आणि याचा अर्थ हे जे रिलेशन आहे हे रिलेशन कसं आहे? सिमेट्रिक आहे. राईट. एखादं रिलेशन सिमेट्रिक आहे म्हणजे ए बी एलिमेंट असेल तर त्याच्या अपोजिट चेंज करायचं. बी कॉमा ए हा एलिमेंट त्यामध्ये असलाच पाहिजे. आता आणखी एक एक्झाम्पल घे तुम्ही. आर इट कंटेन 1,2 3,2 4,3 देन 2 1 and 3 4. ओके. आता हे रिलेशन सिमेट्रिक आहे का नाही चेक करा. 1 2 च्या अपोजिट 2 1 पाहिजे मला. 2 1 आहे का? आहे. राईट. 3 2 आता प्लेस बदला. 2 3 पाहिजे. 2 3 आहे का कुठं? नाही. 2 3 नाही म्हणजे हे रिलेशन सिमेट्रिक नाही आहे. आलं लक्षात? सिमेट्रिक नाही. हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे का? रिफ्लेक्सिव्ह मध्ये काय असते? एलिमेंट आणि इमेज सेम आहे. या ए मध्ये जेवढे एलिमेंट आहेत 1 होता 1 1 आहे का? नाही. म्हणजे हे रिफ्लेक्सिव्ह सुद्धा नाही. आणि तिसरा जो आहे तो आहे ट्रान्झिटिव्ह रिलेशन. या ट्रान्झिटिव्ह रिलेशन मध्ये काय होते पहा की हे जे रिलेशन आहे मधले जे एलिमेंट येतात ए कॉमा बी ए त्या रिलेशन मधले असतात आणि बी कॉमा सी म्हणजे याचा डोमेन याचा कोडोमेन याचा डोमेन असतो. हे एलिमेंट रिलेशनमध्ये म्हणजे त्या रिलेशनमध्ये कंपल्सरी 2 सेट पाहिजेत. ए कॉमा बी आणि बी कॉमा सी असं जर असेल तर त्या सेटमध्ये हा एलिमेंट जर प्रेझेंट असेल ए कॉमा सी तर त्या रिलेशनला ट्रान्झिटिव्ह रिलेशन म्हणतात. पण कंडिशन लक्षात आली आहे? हे अँड इथं ए बी आणि बी सी ऑलरेडी रिलेशनमध्ये पाहिजे आणि त्या रिलेशनमध्ये मग ए टू सी. मी तुमचा मित्र बीचा, बी हा सीचा मित्र असेल तर ए हा सीचा मित्र झाला. आलं लक्षात? याच्या आधी काय होतं सिमेट्रीमध्ये? ए हा बी चा मित्र आहे तर बी हा ए चा मित्र असला पाहिजे. ए बी असेल तर बी ए सुद्धा यात पाहिजे तर सिमेट्रिक. आणि रिफ्लेक्सिव्ह मध्ये तो स्वतःशी रिलेटेड असतो ए कॉमा ए. आलं लक्षात? रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह या 2 टर्म ए इज रिलेटेड टू बी आणि पुन्हा हा टू पुन्हा इथे आहे सुरुवातीला ना. ए कॉमा बी आणि बी कॉमा ए हे कंपल्सरी बी कॉमा सी असं असणं गरजेचं आहे. असे 2 जर एलिमेंट असेल तर ए हा बी सी रिलेटेड बी हा सी सी रिलेटेड असेल तर ए हा सी सी रिलेटेड आहे का पाहायचं. आता 1 हा 2 सी 2 हा 3 सी आहे म्हणजे 1 आणि 3 ही पेअर आहे का यात पहा बरं. आहे. आलं का लक्षात? मग पुढे 2 4 आहे. आता 4 1 बरोबर आहे. 1 इज रिलेटेड टू 4 आणि 4 इज रिलेटेड टू 1 तर 2,1 आहे का इथं? यात नाही आहे. 1,2 आहे पण 2,1 नाही आहे. याचा अर्थ हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह नाही आहे. ह्याला लक्षात? या सगळ्या टाईपचा एकदा पुन्हा अभ्यास करा. कसं असते? सिमेट्री आहे, रिफ्लेक्सिव्ह आहे, ट्रान्झिटिव्ह असेल. आणि एखादं रिलेशन हे तिन्ही टाईपचे असतील तर त्याला इक्विव्हॅलेन्स रिलेशन म्हणायचं. इक्विव्हॅलेन्स. राईट. द इक्वेशन इज the relation is equivalence if and only if this relation is reflexive, symmetric and also transitive. ठीक आहे? काही अडचण नसेल. ह्याच्यानंतर पुढच्या पिरियडला मला याच्या बाबतीत प्रॉब्लेम पाहूत आपण. तोपर्यंत बाय.